विठ्ठल श्री नामदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। आता तुझ कळेल ते कवी, ताविषयी तरी तावी मावी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको। शरण आलो निणतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे। मतिमंद सर्वज्ञाने, बहुरंकवणे रंकाहुनी। मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती। सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही। सकळ निवेदिला भाव, तुझी पायी ठेविला जीव। आता करी कळे तो उपाव, तूची सर्व ठाव देवा माझा। राहिलो धरुनी विश्वास, आधार नेटी तुझी कास। अनेक नेणे मी सायास, तुका म्हणे यास तुझे उचित। शरण आलो नेणतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे। मतिमंद सर्वज्ञाने, बहुरंकवणे रंकाहुनी। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपलं हृदगत, आपल्या मनातले भाव देवाच्या समोर प्रगट करतात। आपल्या मनामध्ये असणारा जो भाव आहे, ज्या काही गुह्य गोष्टी आहेत, त्या तुकोबारायांनी देवाच्या समोर प्रगट केलेल्या आहेत। आपल्या मनातलं जे रहस्य असतं, मनुष्य कोणालाही नाही सांगत। मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच मनुष्य बोलून दाखवतो असं नाही। सगळ्याच्या समोर, सगळ्याच्या जवळ ते सांगावं असं माणसाला वाटत नाही। जीवाभावाचा जो असतो, त्याला मनुष्य आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो। एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला सांगत असतो, पत्नी पतीला सांगत असते, किंवा पती पत्नीला सांगत असतो, बाप मुलाला सांगत असतो, किंवा मुलगा बापाला सांगत असतो। गुरु आपल्या मनातल्या गोष्टी शिष्याला सांगत असतात, किंवा भक्त आपल्या मनातल्या गोष्टी देवाला सांगत असतो। अर्थात ज्या ठिकाणी प्रेम आहे, त्या ठिकाणी मनुष्य आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवत असतो। म्हणून प्रेमाचं लक्षण करत असतानाच असं लक्षण केलेलं आहे, ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति, भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीति लक्षणम। ददाति प्रतिगृह्णाति, ज्याच्यावर प्रेम आहे मनुष्य त्याला देतो, त्याने दिलं तर घेतो। हे देणं घेणं कुठं असतं? जिथं प्रेम आहे तिथं। मग काहीही देतो आणि काहीही घेतो। प्रेम असेल तर काहीही द्यायला मागं पुढं पाहत नाही, त्यांनी दिलं तर काही घ्यायला मागं पुढं पाहत नाही। जिथं प्रेम नाही तिथं किती आग्रह केला तरी मनुष्याला घ्यायला संकोच वाटतो, आणि द्यायला तर देतच नाही। जिथं प्रेम आहे तिथं मनुष्य त्याला खाऊ घालतो, त्याने दिलेलं खातो। भुंक्ते भोजयते चैव,
आणि गुह्यमाख्याती पृच्छती, हे षड्विधम प्रीती लक्षण, ही 6 प्रेमाची लक्षणं आहेत. गुह्यमाख्याती पृच्छती, आपल्या मनातलं जे गुह्य आहे, आपलं हृदगत, आपल्या मनातले भाव आपल्या प्रेमी व्यक्तीजवळ मनुष्य व्यक्त करत असतो, बोलून दाखवत असतो. तसं तुकोबा यांचं सगळं प्रेम देवावर होतं आणि देवावर तुकोबा यांचं प्रेम असल्यामुळं तुकोबा आपल्या मनातले भाव देवाच्या समोर वाचून दाखवतात. आपल्या मनात जे काही तुकोबारायांना वाटतंय, जे काही तुकोबारायांच्या मनात आहे, ते सगळं 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 तुकोबा देवाच्या समोर सांगू लागलेले. का सांगू लागलेले? ते राहवलंच नाही आत. काल आपण जे 2 अभंगाचं चिंतन केलं की त्या अभंगामध्ये तुकोबा देवाला शरण गेलेले आहेत. देवाला शरण जाऊन तुकोबा देवाला प्रार्थना करतात की देवा पांडुरंगा, अरे मी तुला शरण आलो, तू माझा उद्धार कर, मला सोडव, या संसार दुःखातून माझा उद्धार कर, मला सोडव. अशी खूप खूप काही प्रार्थना केली, पण देव गप्प बसला. देव काय बोलत नाही, देव काय तुकोबा यांचं काम करत नाही. थोडासा धर्मनीतीचा उपदेश तुकोबा देवाला करून पाहिला की हे बरं नाही देवा असं गप्प बसणं. मी याचक होऊन तुझ्याकडे आलोय, तुझ्या दारात आलो, तू असं गप्प बसून कसं चालणार? धर्मनीती तर असं सांगते, दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलली ऐसी, यथानुशक्ती ठाकेल तैसी, बाधी दोघासी विनमुखता. पण तरीही धर्मनीतीचा उपदेश सांगूनही देवाच्या मनावर काही परिणाम झालेला तुकोबा यांना दिसला नाही. तुकोबा यांना असं वाटलं की आपण थोडंसं धर्मनीतीची सूचना दिली म्हणजे तरी देव आपल्याला आपण मागितलेलं देईल. पण तरी देव काही द्यायला तयारच नाही, बोलायलाच तयार नाही, तो नुसताच उभा आहे. शेवटी तुकोबाने सांगितलं, देवा ठीक आहे, तुला नसलं द्यायचं तर ठीक आहे, मी दुसरीकडे जाईन. दुसरीकडे जाणार म्हणजे कुठं जाणार? तुकोबा म्हणतात, आता आम्ही न पडे सायासी, संसार दुःखाचे पाशी, शरण वेगे न संताशी, ठाव पायापाशी मागे न त्या. संतांना शरण जाईन, संतांना आणि संतांना शरण जाऊन त्यांच्याजवळ तुमच्या पायाचं स्थान मी मागून घेईन. हे सगळं देवाच्या समोर बोलत होते, तरी देव गप्पच. तुम्हाला सोडून, तुमची भक्ती सोडून मी आता जाणार, संतांना शरण जाणार, संतांना दुसरीकडे जाणार म्हटल्यावर तरी देव म्हणेल की नका जाऊ महाराज, मी तुम्हाला देईन, असं तुकोबांना वाटत होतं. पण तरी देव काय द्यायला तयार नाही, देव गप्पच उभा आहे. शेवटी आपण जे दुःख भोगतो ते सगळं दुःख, मी या संसारामध्ये किती त्रस्त झालो, किती दुःख भोगतोय आणि मी तुला आता शरण आलेलो आहे, ही सगळी आपली स्थिती तुकोबाने देवाच्या समोर सांगितली. पण तरीही देव तोंडच उघडायला तयार नाही, देव बोलायलाच तयार नाही, बोलतच नाही. तो जणू काय देवाच्या तोंडाला अशी चिकटपट्टी लावलेली, ज्याला बोलताच येत नाही, असं तो देव गप्प बसलेला तुकोबा यांच्या समोर. तुकोबा यांना वाटते यांनी काहीतरी बोलावं, त्यांनी माझा अंगीकार करावा, त्यांनी माझा अंगीकार करून त्यांनी मला म्हणावं की हो तुकाराम महाराज काही काळजी नका करू, मी तुमचा अंगीकार करतो, मी तुमचा उद्धार करेन, असं आश्वासन द्यावं, असं वचन द्यावं आणि माझा उद्धार करावा, मला पापातून मुक्त करावं, ही तुकोबा यांची अपेक्षा आहे. खूप खूप देवाच्या समोर तुकोबा यांनी प्रयत्न केला देव बोलावा,
देवाने आपला अंगीकार करावा, पण देव बोलायलाच तयार नाही. शेवटी तुकोबारायांच्या आत जे काही होतं, आतलं हृदगत ते राहवलं नाही आणि मग तुकोबाराय देवाच्या समोर ते प्रकट करू लागलेले. तुकोबाराय म्हणता, देवा ठीक आहे, किती आम्ही बोंबललो तरी तू काय ऐकायलाच तयार नाहीस. ठीक आहे वा, तुला जसं करायचं तसं कर. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. देवा आम्ही तर तुझ्या पुढं ओरडतोय, प्रार्थना करतोय, कीव वागतोय देवा, पण तू मनावरच घेत नाहीस. ठीक आहे, नको ऐकू आमचं. तू तरी कसं काय आमचं ऐकणार? आम्ही ऐकावं असं आमच्याकडे तरी काय आहे? तू ईश्वर आहेस, समर्थ आहेस तू. ठीक आहे, तुला जसं वाटतं तसं कर. तुला जे करावं वाटेल, जे तुझ्या मनात येईल ते कर, नाहीतर तू तेच करतोस. तुझ्या मनात आल्यावर कोणाचं काय चालणार आहे? आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. तुझ्या मनात आल्यानंतर काय, तिथं कोणाचं काय चालणार? तू जसं ठरवशील तसंच होतं, त्याच्यात काय अन्यथा नाहीच आहे. या महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. महाभारतीय युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, कौरव सगळे मारले गेले. कौरव मारले गेल्याच्या नंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. भगवान श्रीकृष्ण स्वतः तिथं होते हजर. युधिष्ठिर राजा झाला, पण त्याच्या चित्ताला काही समाधान नाही. वाईट वाटत होतं दुर्योधनाला, आपलं युधिष्ठिराला. का वाईट वाटत होतं? युधिष्ठिराला असं वाटायचं, किती लोक मेले. 18 अक्षौहिणी सैन्य होतं महाभारती युद्धाच्या वेळी. सगळे मेले, फक्त पांडव वाचले. आणि कौरवाकडला फक्त अश्वत्थामा आणि कृतवर्मा. कौरवाच्या बाजूचे अश्वत्थामा एक वाचला, कृतवर्मा एक वाचला, आणि कृपाचार्य चिरंजीव होते नाही, त्याच्यामुळे ते वाचले. सगळे मेले, कोणी वाचलं नाही. युधिष्ठिराला वाटायचं एवढे लोक मेले, या सगळ्या लोकांच्या मरण्याला कारण कोण, निमित्त कोण झालो? मी झालो. मला राजा व्हायचं होतं आणि मला राजा होण्याकरता लोक एवढे मेले, सगळ्यांनी प्राण दिले. किती मोठं पाप आहे. आणि त्यामुळं युधिष्ठिर समाधानी नव्हता. त्याला खेद वाटायचा, वाईट वाटायचं. भगवंताने विचार केला, हा जर असाच खेद मानून बसला, वाईट वाटायला लागलं, तर राज्य कसं करणार? याला राज्य करायचंय, राजा आहे हा. राजा जर दुःखी असेल तर प्रजाला सुखी कसा ठेवील तो? त्याच्या मनातल्या सगळ्या शंका आपण घालवायला पाहिजेत. पण मग एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून जर याला उपदेश घडवला तर मग ते आणखीनच चांगलं आहे. म्हणून भगवंतानी युधिष्ठिराला आणि सगळ्याच पांडवांना कुरुक्षेत्रावर भीष्म पितामहाकडे घेऊन आले. पितामह भीष्म बाणाच्या शय्येवर पडलेले होते. युद्ध संपल्यावरही ते जिवंत होते. इच्छा मृत्यू त्यांना वरदान होतं. ज्यावेळेला त्यांची इच्छा होईल त्याच वेळेला ते प्राण सोडणार होते.
भगवान त्या ठिकाणी सगळ्या पांडवांना घेऊन आलेले आहेत. पितामहाजवळ आले. युधिष्ठिर आहे, भीम आहे, अर्जुन आहे, नकुल सहदेव आहे, कुंती आहे, धृतराष्ट्र आहे, गांधारी आहे, द्रौपदी आहे. सगळे सगळे परिवारातले सगळे लोक आलेले. एका एकाने सगळ्यांनी पितामहाचं दर्शन घेतलं. युधिष्ठिराने घेतलं, सगळ्या पांडवांनी घेतलं, कुंतीनं घेतलं, द्रौपदीनं घेतलं. शेवटी भगवंतानीही पितामहाच्या पायाला स्पर्श केला. कोण आहे पाहिलं तर परमात्मा आहे. सगळं जग ज्याची वंदना करतं त्यांनी पितामह भीष्माचे चरण स्पर्श केले. पितामह भीष्मानं वंदन केलं. खूप आनंद वाटला पितामहांना, की कारण भगवंताचीच वाट पाहत होते ते. परमात्म्याला पाहत पाहत परमात्म्याचं मुखावलोकन करत करत आपले प्राण आत्मस्वरूपामध्ये विलीन करायचे त्यांनी ठरवलेलं होतं. भगवान आपण आलात? हो म्हणे पितामह, आलो. आलो. या युधिष्ठिराच्या मनामध्ये खूप शंका आहेत. एवढा मोठा लोकसंहार झाला, त्याचं याला खूप वाईट वाटतंय. त्यामुळं काही त्याला धर्मनीतीचा तुम्ही काही उपदेश करा. आणि त्याच्या सगळ्या शंका नष्ट करून टाका. त्याच्यासाठी यांना सगळ्यांना घेऊन मी तुमच्याकडे आलो. पितामह भीष्माने या सगळ्याकडे पाहिलं. युधिष्ठिराला जवळ बोलवलं. युधिष्ठिरा जवळ ये. युधिष्ठिर जवळ आला. पितामह भीष्म हसले आणि हसून युधिष्ठिराला विचारत, युधिष्ठिरा तुला काय वाटतं? अरे कौरव पांडवाचं युद्ध झालं. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये तुमचा विजय झाला, यात नवल नाही काही. पण तुमच्या पक्षाकडं युधिष्ठिरासारखा राजा आहे, भीमासारखा गदाधारी आहे, अर्जुनासारखा गांडीव धनुष्यधारी आहे, की जे अर्जुनाचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी सुद्धा वर्णन केलं, ज्याने संग्रामी हर जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडिला. अर्जुनाची एवढी योग्यता की ज्यांनी भगवान शंकराला युद्धामध्ये जिंकलं. असा अर्जुन ज्या पक्षाकडे नकुल सहदेव आहे, आणि सगळ्यात महत्वाचं अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या संकल्पाने जगाची उत्पत्ती होते, ज्याच्या संकल्पाने जग चालतं आणि ज्याच्या संकल्पाने प्रलय होतो, सगळं जग नष्ट होतं, असा भगवान श्रीकृष्ण ज्यांचा पाठीराख आहे, तरी तुम्हाला एवढी संकट? किती किती संकट म्हणे तुम्हाला. पांडवांचा जर विचार केला, किती संकट आहे पांडवांच्या जीवनामध्ये, विचार करा किती संकट आहे. लहानपणीच बाप मेला. भीष्माच्या छत्र छायेखाली कसं तरी त्यांचं बालपण गेलं. थोडेसे मोठे झाले, गुरुकुलामध्ये गेले, गुरुकुलातून आले, त्यांना विष देऊन वगैरे मारण्याचा प्रयत्न केला, जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बापाचं राज्य असताना त्यांना न देता त्या राज्याची विभागणी करून त्यांना फक्त खांडववन दिलं, हा अन्याय केला. ते खांडववनाचं त्यांनी इंद्रप्रस्थ केलं, तेही त्यांच्या डोळ्यात सलायला लागलं. तेही कपट करून, द्यूत क्रीडा करून कपटाने तेही घेतलं, त्यांना वनात पाठवलं. किती 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 दुःख आहे पांडवांना. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. किती दुःख आहे, किती दुःख आहे. भर सभेमध्ये तुमची पत्नी लग्न करण्याचा प्रयत्न केला, किती अपमान आहे, किती दुःख आहे जीवनामध्ये. पण पितामह भीष्म युधिष्ठिराला विचारता, तुला हे माहिती आहे हे कशामुळे घडलं सगळं?
धर्म तुमच्या पक्षाकडे असताना सुद्धा, मोठे मोठे योद्धे असताना सुद्धा, आणि भगवान श्रीकृष्ण ज्यांचा पाठीराखा आहे असं एवढं सगळी जमेची बाजू असताना सुद्धा एवढी तुमच्यावर संकट आणि एवढी तुमच्या जीवनामध्ये दुःख जे आले, याचं कारण तुला माहिती आहे काय? ते युधिष्ठिराने मान खाली घातली, पितामहाला सांगितलं नाही म्हणे पितामह नाही माहिती. हसले पितामह, सांगितलं काय नाही म्हणे युधिष्ठिरा, ही सगळी याची इच्छा आहे. ईश्वर इच्छा गरी असी, याच्या सत्तेशिवाय याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. पान एवढी सगळी तुमची जमेची बाजू असताना सुद्धा तुमच्यावर एवढी संकट येतात, तुमच्यावर संकट यावी याची इच्छा होती. आले रेवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. कोणाला संकटात ठेवायचं आणि कोणाला संकटात ठेवायचं नाही, कोणाला दुःखात ठेवायचं, कोणाला सुखात ठेवायचं, हे त्याच्या इच्छेवर निर्भर आहे. ईश्वर इच्छा गरीयसी. ईश्वराच्या इच्छेशिवाय काय? आले सांगितलं झालं ते. म्हणून देवाने जशा अवस्थेमध्ये ठेवलं तशा अवस्थेमध्ये समाधानी व्हावं. तुकोबाराय म्हणतात तुझ्या इच्छेनं सगळं होतं, तू ठरवल्यानंतर तसंच होणार आहे. त्याच्यामुळं देवा मी कितीही बोललो आणि कितीही तुझ्या पुढे मी टाहो फोडला आणि कितीही मागणी केली, कितीही प्रार्थना केली, कितीही किव भाकली, तरी त्याचा काय उपयोग होणार आहे? शेवटी तुझ्या मनात आल्यानंतर तुला जसं वाटेल तसंच तू करणार आहेस, म्हणून तसंच कर. तुला जसं वाटतं तसं कर. आता तुझं कळेल ते करी. आता तुला जसं करावं वाटेल, तुला जसं कळेल किंवा आता असं करावं तसं कर. काय करायचं ते कर माझ्याविषयी. तू मला जर तारायचं असेल, माझा उद्धार करायचा असेल तर मला तारून ने. नाही तारायचं तर तसंच मारून टाक. तारीशी तरी तारी, नाही तर मारी. तारायचं असेल तर तार, नसेल तारायचं तर नको तारू, मारून टाक. मला दे सोडून असंच बेवारस. काय करायचं काय काय तू ठरव. मी आता तुला काही म्हणत नाही. तुला जर माझा अंगीकार करायचा असेल, तुझ्या जवळ ठेवायचा असेल, तुझ्या जवळ ठेव. कारण तू तसं वचन सांगितलेलं आहे ना. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवारी. भक्तांना जवळ ठेवतो, पायाजवळ ठेवतो, दुष्टांचा नाश करतो. म्हणून मी तुझ्याकडे आलो, तुला शरण आलो. पण मग आता तुला मला जवळ ठेवायचंय का असं दूर लुटून द्यायचंय? माझा अंगीकार करायचा आहे का माझा अंगीकार करायचा नाही? तुझी तू ठरव. तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी. एवढं निश्चित आहे की तुझं मला जवळ नाही केलं तर माझं संपलंच. मग नाही तरी वाया गेलोच मी आहे. मी वायाच गेलेलो आहे. मग पण मग आता तुझ्यापर्यंत तर आलेलो आहे, शरण तर आलेलो आहे. मग आता मला वाया जाऊ द्यायचंय का मला जवळ घ्यायचंय? हे काय करायचंय काय नाही तुला जसं वाटेल तसं कर. घाली संसारी अथवा नको. मला संसारात घालायचं असेल तर संसारात घाल. नाही तुला वाटलं संसारात घालायचं, नको घालू संसारामध्ये, मला मुक्त कर. तुला जसं वाटेल तसं कर. मी आता तुला काहीच म्हणणार नाही. तुला जसं जसं तुला वाटेल तसं कर तू. पण देवा तुला आता मी सांगत नाही असं कर तसं कर तसं कर, काही सांगत नाही. फक्त आता मी कसा आहे आणि मी काय करतो आणि काय केलं ते सांगतो तुला. तुला काय करायचं तू ठरव. पण माझी स्थिती अशी आहे, आपल्या मनातला भाव तुकोबाराय बोलून दाखवतात. तुकोबाराय म्हणतात शरण आलो नेणतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मती मंद सर्वज्ञाने, बहुरंक उणे रंकाहुनी. शरण आलो नेणतपणे. देवा तुला मी शरण आलो. आणि हे सगळं नेणतपणानं
अज्ञानपणानं मी शरण आलेलो आहे. अज्ञानानं मी काय असं लय खूप ज्ञानी आहे असं काही नाही. शरण कसं जावं ती शरण जाण्याची पद्धत सुद्धा मला माहिती नाही. तुझी भक्ती कशी करावी ती भक्तीही मला माहिती नाही. भक्तीचे किती प्रकार असतात, कुठं नवविधा भक्ती सांगितली, कुठं पंचप्रकारची सांगितली, कुठं अनेक असं वेगवेगळे प्रकार सांगितलेले. हे मला असलं काही कळत नाही देवा. भाव आणि भक्ती काहीच नाही. माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयीचा भाव बी आहे का नाही हेही मला माहिती नाही. तुझ्या विषयीची माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे का नाही हेही मला माहिती नाही. हेही मला कळत नाही. मी अज्ञानी आहे देवा. असं अज्ञानपणानं नेणतपणानं मी तुला काय आलो शरण आलो. हे मला काहीच कळत नाही. तुझं भजन कसं करावं हे कळत नाही. तुझी पूजा कशी करावी हे कळत नाही. तुझी कथा कशी करावी हे कळत नाही. तुझे गुण कसे तुझे गुण किती आहेत ते मला काहीच वर्णन करता येत नाही. म्हणजे भक्ती कशी करावी हेही मला माहिती नाही. ती माझ्या ठिकाणी आहे का नाही हेही कळत नाही. असं मी नेणतपणानं तुला काय झालो शरण आलो. शरण आलो नेणतपणे. भाव आणि भक्ती काहीच नाही. भावही कळत नाही. आणि देव तर भाव पाहतो. त्याच्याकडे जो जातो देव त्यानं कपडे कसे घातलेत हे नाही पाहत. माळा किती घातल्यात हे नाही पाहत. गंध किती मोठा लावला आहे देव हेही पाहत नाही. कुठं राहतो हेही पाहत नाही. कोणत्या वयाचा हेही पाहत नाही. कोणत्या जातीत जन्माला देव हेही पाहत नाही. देव जो पाहतो ते काय पाहतो भाव पाहतो. भाव पाहे गोडी भावाची अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची भाव पाहतो. तो कवा म्हणतात आता तो भावही माझ्या ठिकाणी आहे की नाही काय माहिती. ते सुद्धा मला कळत नाही. आणि भक्ती तर नाहीच नाही. सर्वज्ञानी मतिमंद बहुरंकवणे रंकावणे. तो कोबा म्हणतात भाव तर नाहीच आहे, भक्ती नाहीये, ज्ञान असेल. अहो देवा ज्ञानही नाही माझ्याकडं. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तर मी अतिशय मंदमतीचा आहे, मंद बुद्धीचा आहे. काय समजत नाही. ज्ञान तरी कसं असणार मला. कुठे गेलो मी, कुठं शिकायला, कुठं कोणत्या शाळेत का कोणत्या गुरुकुलात गेलो का कोणत्या आश्रमात गेलो का कुठं कोणत्या कॉलेजला गेलो, कुठंच नाही गेलो. लहानपणीच लग्न झालं, लहानपणी संसाराची जबाबदारी माझ्यावर पडली, संसार केला. आणि तुला शरण आलो. संसार सोडला आणि तुला शरण आलो. कुठं शिकलोच नाही. त्यामुळे मला ज्ञानही अशा प्रकारचं काही नाहीये. सर्व ज्ञानाच्या बाबतीमध्ये मी मंदमतीचा आहे, मंदमतीचा. माझी बुद्धी सुद्धा कशी आहे, मंद आहे. काय कळेल अशा प्रकारची पात्रता माझ्या बुद्धीमध्ये नाहीये. आणि बहुरंकवणे रंकावणी, आणि खूपच खूप रंकापेक्षा रंक आहे, दरिद्र्यापेक्षा दरिद्री. रंक म्हणजे काय, दरिद्री, ज्याच्याकडं काहीच नाही. काही जणांकडे कसं असतं, आला परमार्थात, लागला भजन करायला, नाही एखाद्याला जमलं, नाही पाठांतर होत, नाही बुद्धी, नाही अक्कल, पण मग त्याला स्वर तरी लागतो, भजन तरी करता येतं, आवाज चांगला असतो, गोड. असं म्हणायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यांनी म्हणतच राहू वाटतं, आवाजात गोडवा असतो.
काहीच्या आवाजात गोडवा नसला तर त्यांना ताल येतो, चांगला वाजवता बिजवता येतं, ताल असतो. तुकोबा म्हणतात हे असलं सुद्धा नाही माझ्याकडे काहीच, सगळ्याच बाबतीत मी रंक आहे, काहीच नाही, कोणतीच जमेची बाजू नाही, ज्ञान नाही, कला नाही कोणती, सगळ्यात म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही असा मी आहे. रंकापेक्षा रंक, बहु रंक उणे रंका होणे. आता मग असा आहे मी, काय करायचे तू ठरव भाऊ. आता मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटली या युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. तुकोबा म्हणतात देवा, परमार्थामध्ये आल्यानंतर तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर भक्ती करावी लागते, साधना करावी लागते, आणि ती साधना करत असताना तो लवकर पोहोचतो तुझ्यापर्यंत. या संसारातून बाहेर तो पडत असतो की ज्याने आपल्या मनावर विजय मिळवलेला आहे, ज्याचं मन स्थिर आहे. मन स्थिर, परमार्थामध्ये मन स्थिर पाहिजे. काय स्थिर पाहिजे? मन स्थिर पाहिजे. किती त्याला बोलता येतं याच्यापेक्षा त्याचं मन कसं हे महत्वाचं आहे. कला, विद्वत्ता याला भक्तीमध्ये महत्व नाहीये. भक्तीमध्ये महत्व कशा, सगळ्यात कुठलंही साधन असो, भक्तीचं असो, निर्योगाचा असो किंवा कोणता असो, मन ज्याच्या स्वाधीन आहे तो परमार्थामध्ये मोठा आहे. ज्याच्या मन स्वाधीन नाही त्यानं किती हजारो जन्म जरी साधना केली तरी त्याला परमार्थातलं फल नाही प्राप्त होत. परमार्थाची साधना ज्याच्या करता आहेत, परमार्थातलं जे मुख्य फल असतं त्या मुख्य फलापासून तो वंचित राहतो. आणि परमार्थातलं फल आहे भगवत प्राप्ती, भगवत साक्षात्कार, संसार दुःखाची निवृत्ती, संसारापासून सुटका आणि मुक्ती. हे परमार्थातलं फल आहे. आणि जोपर्यंत त्याला मन सहाय्य करत नाही तोपर्यंत त्याला ते प्राप्त होत नाही. ज्याला मनाने सहाय्य केलं त्याला मग कठीण नाही. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या जर चित्तानं सहाय्य केलं तर मग ते फलप्राप्ती काय मग खूप दूर नाही, फार जवळ आहे. थोडं आहे. चित्ताने सहाय्य केलं तर मग एका क्षणाचाही वेळ नाही लागत. एकता सोला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एका तासामध्ये खटवांगरायाने आपली जीवनमुक्ती प्राप्त करून घेतली, भगवत प्राप्ती करून घेतली. एकाच तासामध्ये. परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये स्वतःचं कल्याण करून घेतलं. चित्ताने जर सहाय्य केलं तर मग परमार्थात अवघड नाही. आणि चित्ताने जर सहाय्य नाही केलं तर मग भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. चित्ताने सहाय्य करणं महत्वाचं आहे. म्हणजे परमार्थ करणाऱ्याला चित्त सहाय्य करून घ्यावं लागतं. ते नाही सहाय्य झालं तर आपल्या ताकदीनं, आपल्या शक्तीनं त्याला आपल्या अधीन करावं लागतं. आपल्या अधीन. चित्त म्हणजेच मन. मनाला आपल्या अधीन करावं लागतं. आपलं कसं आहे, आपलं मन आपल्या अधीन नाही, आपण मनाच्या अधीन आहे. आपल्या मनात जसं येईल तसं आपण करतो का? आपल्याला जसं वाटतं तसं मनाला करायला होतो. कसं आहे आपलं? मनात येईल तसं करतो. हे मन तुकोबा म्हणतात माझ्या अधीन नाही.
माझ्या अधीन नसल्यामुळे ती एका जागेवर स्थिर होत नाही. त्याला कितीही तुझ्या चरणाजवळ स्थिर करायचा प्रयत्न केला ते काय राहत नाही. पुन्हा ते जातं बाहेर विषयाकडं, विषयाचं चिंतन करतं. म्हणून अनेक अभंगामध्ये तुकोबाने सुद्धा या मनासाठी मागणी केलेलीच आहे. चित्त म्हणजेच मन. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवा तारे दातारा. भगवंतानी सुद्धा हे मनच स्थिर करायला सांगितलेलं आहे. मय्येव मनाधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. हे मनच स्थिर करावं लागतं परमार्थामध्ये, आणि ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावं लागतं. भगवंताने सांगितलं माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. मन स्थिर करावं लागतं मन. आणि मन स्थिर करणं एवढं सोपं नाही. पारायण करणं सुद्धा सोपं आहे, पाठांतर करणं सुद्धा सोपं आहे, भजन करणं सोपं आहे, वाऱ्या करणं सोपं आहे. कारण भजन शरीराने चालू असतं, तोंडाने चालू असतं, मन दुसरीकडेच असतं. भजनाचा मनाचा काही संबंध नसतो. पारायण आपलं डोळे करत असतात, तोंड म्हणत असतं, डोळे बघत असतात, तोंड म्हणत असतं, मनाने दुसरंच चिंतन चालू असतं. मन तिथं नसतं ना. या मनाला स्थिर करणं फारच कठीण आहे. अर्जुनासारख्याने म्हणावं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. चंचलम ही मन कृष्ण. हे मन फार 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 चंचल आहे. तो आहे अर्जुन. काय तो आहे अर्जुन की ज्या अर्जुनाला स्वर्गामध्ये उर्वशी सारख्या अप्सरेनं अर्जुनाच्या जवळ कामयाचना करून सुद्धा ज्या अर्जुनाचं मन यत्किंचितही विचलित झालं नाही, यत्किंचितही. अर्जुन स्वर्गात गेला होता वनवासामध्ये असताना. काही विद्या प्राप्त करण्याकरता, काही अस्त्र प्राप्त करण्याकरता म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार अर्जुन स्वर्गात गेला. आता स्वर्गात इंद्र म्हणजे तसं अर्जुन इंद्राचाच पुत्र होता, त्यामुळे इंद्राचं स्वर्गातला राजाच इंद्र आणि त्याचंच अर्जुन प्रेम असल्यामुळे अर्जुनाला तिथं जाणं काही एवढं अवघड नव्हतं. स्वर्गात गेला, त्याला जे काही तिथं अस्त्र प्राप्त करायचे होते अस्त्र प्राप्त करून घेतले. बरेच दिवस स्वर्गात राहिला अर्जुन. पण अर्जुन फारच सुंदर होता. इंद्राचाच मुलगा होता तो. उर्वशीचं मन अर्जुनाच्या ठिकाणी जडलं. आणि अर्जुन स्वर्गामध्ये असताना काही असुरांनी स्वर्गावर आक्रमण केलं. निवात कवच वगैरे ते आहे ना, तेच. त्या असुरांनी स्वर्गावर आक्रमण केलं. असुरांचं आणि देवांचं युद्ध सुरू झालं. देवांचा पराभव होण्याची वेळ आली. काय करावं म्हणून इंद्राने मदती करता अर्जुनाला पाचारून घेतलं. अर्जुन युद्धामध्ये आला ना, अर्जुनाच्या साह्याने त्या असुरांचा नाश केला. एवढा अर्जुन शूरवीर. मग अर्जुनामुळं आपण जिंकलो. देवांचा विजय झाला, दैत्यांचा नाश झाला. हे सगळं अर्जुनाचं श्रेय आहे. म्हणून अर्जुनाचा आपण सत्कार केला पाहिजे. म्हणून सत्कार समारंभ ठेवला स्वर्गात, अमरावतीमध्ये, इंद्राच्या दरबारामध्ये सत्कार समारंभ ठेवला. अर्जुनाचा सत्कार वगैरे झाला. सत्कार वगैरे झाल्याच्या नंतर अर्जुनाला प्रसन्न करण्याकरता म्हणून, अर्जुनाच्या प्रसन्नतेकरता इंद्राने स्वर्गामध्ये तिथल्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरांचं नृत्य ठेवलं. मग एका अप्सरांना पाचारण करून एक अप्सरा त्या रंगमंचावर येऊन नृत्य करायला लागली.
उद्देश हाच की फक्त अर्जुनाने काय व्हावं, प्रसन्न व्हावं. सगळे बसलेले त्या सभेमध्ये, इंद्राधिक सगळे देव, आणि इंद्राच्या बाजूला एका आसनावर अर्जुन बसलेला, आणि अर्जुन महाराजांसाठी सगळा कार्यक्रम हा. एक एक नर्तिका यायची, तिथली अप्सरा यायची, नृत्य सादर करायची ती रंगमंचावर, निघून जायची. रंभा, तिलोत्तमा, मेनका, अजून बऱ्याच काय सगळे नाव, आता मला एवढी पाठही नाहीत, काय एवढी ते पाठ करण्याची गरजही नाही. सगळ्यांनी येऊन आपलं आपलं नृत्य सादर केलं. मेनकीने येऊन सादर केलं नृत्य. अप्सरा नृत्य सादर करत होती, पण अर्जुन ज्या वेळेला नृत्य सुरू झालं त्यावेळेला त्यांनी जी मान खाली घातली, अर्जुनाने मानच वर नाही केली. मेनका आली, नृत्य सादर करून गेली. रंभा आली, नृत्य सादर करून गेली. तिलोत्तमा आली, नृत्य सादर करून गेली. शेवटी सगळ्या अप्सरांचं नृत्य झाल्याच्या नंतर ज्यावेळेला उर्वशी आली नृत्य सादर करण्याकरता, उर्वशी नृत्य सादर करायला लागली, आणि उर्वशी रंगमंचावर आल्यानंतर अर्जुनाने जी वरमान केली आणि एक टक पाहायला लागला की अर्जुनाची या डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडेना. तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे मागावी, असं सगळ्यांना वाटलं. इंद्राने पाहिलं की इतर अप्सरांचं नृत्य चालू असताना अर्जुनानं मान वर नाही केली, आणि उर्वशी आली आणि उर्वशीचं नृत्य पाहत असताना अर्जुन अशी डोळ्याची पापणी पडू देत नाही. म्हणजे याचा अर्थ उर्वशीचं नृत्य आणि उर्वशी अर्जुनाला भावली, असं इंद्राला वाटलं. आणि मग नृत्य झाल्याच्या नंतर, तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर अर्जुन आपल्या ज्या विश्रांतीच्या ठिकाणी तिथं गेला. इंद्राने त्या उर्वशीला बोलावून घेतलं, सांगितलं की आज तू अर्जुनाच्या सेवेकरता जायचं. ठीक आहे म्हणे. मनात तिला तिची इच्छा होती. ती अर्जुन ज्या ठिकाणी होता तिथं गेली, आणि तिथं जाऊन अर्जुनाच्या समोर ती कामयाचना करायला लागली. अर्जुनाने सांगितलं, नाही, हात जोडले, उभा राहिला. जाई हो तू माते, न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नको. तू काय समजलंस आम्हाला? आम्ही विष्णुदास आहोत. हजार हजार वर्ष तपश्चर्या करायची आणि सगळी ती तपश्चर्या मातीत घालायची, तसे नाही ना. आम्ही वैष्णव आहोत, आम्ही विष्णुदास आहे. आणि विष्णुदासाला एक आपली धर्मपत्नी सोडून बाकीच्या सगळ्या मावल्या ह्या कशा असतात? परव्या नारी माऊली सम. म्हणून माता म्हटलं नाही. आणि मग तिने विचारलं, अरे मग तू एवढं जे एकटक पाहत होत असते, तुझा गैरसमज झाला म्हणे. मी पाहत होतो तुला, पण तुझं सौंदर्य आणि तुझं नृत्य जरी पाहत होतो, पण मी अशा कामभावनेनं पाहत नव्हतो. मग माझ्या कुलाची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे. पांडव हे जे कुळ आहे, कौरवाचं जे कुळ आहे, हे कुळ मुळात कोणापासून? एका ऋषीपासून. अप्सरा ही उर्वशी आणि एक ऋषी ते, यांच्यापासून हे कुळाची उत्पत्ती झालेली आहे. आमच्या कुलाची आद्य जननी तू आहेस, आणि आमचं कुळ ज्या जननीपासून, ज्या मातेपासून निर्माण झालं, ती आमची आद्य माता कशी हे मी पाहत होतो. नाही, अर्जुन नाही वश झाला. स्वतः भगवंताच्या मांडीपासून निर्माण झालेली उर्वशी किती सुंदर असेल. त्या उर्वशीला भोगण्याकरता तर 100 यज्ञाचं पुण्य करतात आणि स्वर्गात जातात. आणि स्वतः उर्वशी अर्जुनापुढे कामयाचना करत असताना सुद्धा अर्जुनाचं मन इतकं सुद्धा विचलित झालं नाही. इतकं सुद्धा म्हणजे एवढं मन ज्याच्या ताब्यात आहे, एवढं मन ज्या अर्जुनाच्या ताब्यामध्ये आहे, तो अर्जुन या मनाला आकडायचं म्हटल्यानंतर म्हणतोय भगवंताच्या समोर, नाही रे बाबा, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हे मन फारच चंचल आहे. या चंचल मनाला आकळणं एवढं सोपं नाहीये.
वायूला एका ठिकाणी बांधणं हे जसं दुष्कर आहे तसं मनाला आवरणं हे दुष्कर आहे. कारण हे मन फार 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 विचित्र आहे. तुकोबा ही तीच आपली स्थिती देवाच्या समोर व्यक्त करतात. तुकोबा म्हणतात, देवा हे मन माझं स्थिर होत नाही, काय करू? मन स्थिर नाही माझी हाती, माझे हाती मन स्थिर नाही, माझ्या हातामध्ये ती मन स्थिर होत नाही. बरं, नुसतं मन स्थिर होत नाही असं नाही, इंद्रिय धावताना वरती. हे मन तर धावतच विषयाकडं, पण हे मन धावलं जाईना का मन, पण एकटं जात नाही, नाही इंद्रियाला घेऊन जातं मन. काय दुसऱ्या अध्यायातला श्लोक, हे मन इंद्रियांना घेऊन जातं. इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभं मनः, किंवा इंद्रिय मनाला घेऊन जातात, इंद्रिय मनाला घेऊन जातात. हे इंद्रिय धावतात, इंद्रिय विषयाकडे धावतात. हे इंद्रिय आवरत नाहीत मला. बरं, हे जे इंद्रिय आहेत ना, 5 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच कर्मेंद्रिय आहेत. बरं, हे कर्मेंद्रिय फक्त ज्ञानेंद्रिय धावतात आणि कर्मेंद्रिय धावत नाही असं नाही ना. सगळेच आपल्या आपल्या विषयाकडे धावतात. ज्ञानेंद्रियाचा विषय वेगळा आणि कर्मेंद्रियाचा विषय वेगळा. बरं, या सगळ्यांचा विषय एका ठिकाणी नसतो. या सगळ्यांचा विषय एका जागेवर नाही राहत. श्रोत्राला शब्द लागतात तर ते शब्दाकडे घेऊन जातं जीवाला. त्वगेंद्रियाला स्पर्श लागतो तर ते त्वगेंद्रिय धावतं स्पर्शाकडं. नेत्राला रूप लागतं तर ते रूपाकडे धावतं. रसनेंद्रियाला रस लागतो तर ते रसाकडे धावतं. एकादशीचा सुद्धा विचार करत नाही, हॉटेलमध्ये जाऊन कांदा भजे खातं. म्हणजे रसनेंद्रिय रसाकडे धावतं, घ्राणेंद्रिय गंधाकडे धावतं. कर्मेंद्रिय सुद्धा त्यांच्या विषयाकडे धावत असते त्यांची. फक्त ती एकटी नाही जात, सेवाला घेऊन जातात. तर असे हे इंद्रिय आहेत आणि हे इंद्रिय धावतात. बर, ते इंद्रिय धावणार कधी? नुसती इंद्रिय धावत नाहीत ना, इंद्रियांना एकटे जात नाही ना, ते हे जीवाला घेऊन जातात. आणि मग एका ठिकाणी नाही, सारखं जागा बदली तर सारखं धाव 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 धाव, याच्या मागं धाव, त्याच्या मागं धाव, त्याच्या मागं धाव, नुसती दानादीन होऊन जाते जीवाची. बरं, इंद्रियांना आवरावं, बाबा 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 कसं आवरावं ते इंद्रिय? इंद्रियांना आवरणं का एवढं सोपं? थोडं फारच बलवान आहे ती इंद्रिय. आपण कधी त्यांना आवरण्याच्या भानगडीतच पडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याची ताकदच कळत नाही. जरी आपण माळा घातल्या असल्या, जरी भजन कीर्तन करत असलो, तरी आपण इंद्रिय आवरलेले नाहीत. फक्त माळ घातली म्हणजे फक्त ते मांसाहार करत नाही एवढंच काय, ती बाकीच्या पेक्षा तेवढं बरं आहे. पण विषयापासून इंद्रिय आवरलेत असं थोडंच आहे. सगळं चालू आहे आपलं. डोळ्यांनी पाहतोच आहे, कानाने ऐकतोच आहे, रसनेंद्रियांनी रस ग्रहण करतोच आहे, चांगला चांगला रस ग्रहण करतोय. महाराज लोक आहेत का दुसरं कोणी खात नसेल श्रीखंड? एक एक जण 50-50, 60-60 किलो जाम खात्यात. म्हणजे हे सगळं विषय बघतात, विषयाकडे इंद्रियाची धाव आहेच. इंद्रियांना कुठं आवरले? का नाही आवरलं? कारण इंद्रियांना आवरणं एवढं सोपं नाही, फार ताकद आहे. कोणी आवरू शकत नाही इंद्रिया. अज्ञानीच आवरू शकत नाही असं नाही, ज्ञानी सुद्धा इंद्रियांना नाही आवरू शकत. फार बलवान आहेत. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसमपि कर्षति. व्यास महर्षीने सांगितलंय, हा इंद्रिय समुदाय फार बलवान आहे. विद्वान लोकांना सुद्धा, विद्वानाला सुद्धा हे इंद्रिय विषयाकडे घेऊन जातात.
एवढे बलवान. काय झालं, एकदा जैमिनी ऋषी आहेत ना, जैमिनी ऋषी व्यासांच्या दर्शनाकरता म्हणून व्यासांच्या आश्रमात गेले. जैमिनी म्हणजे व्यासांचे शिष्य. जैमिनीचाही आश्रम होता, पण तो अरण्यात होता, त्यांचा नदीच्या तीरावर. त्यांचाही असं थोडासा होता, दूर होता तिथून. पण मग गुरूंची आठवण झाली, गुरूंचं स्मरण झालं, यावं दर्शन करून मग व्यासांकडे आले. व्यासांचं त्यावेळेला लिखाण चालू होतं. नेमका त्यांनी हा श्लोक लिहून ठेवलेला होता, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसमपि कर्षति. जैमिनीचं आगमन झालं, जैमिनीने व्यासांचं दर्शन वगैरे घेतलं, जवळ बसले जैमिनी महाराज. आणि जैमिनी जवळ बसल्याच्या नंतर, आता जैमिनी म्हणजे विद्वान, पूर्वमीमांसेसारखा ग्रंथ त्याची रचना करायची ही ज्यांची योग्यता, सामान्य थोडे जैमिनी ज्ञानी आहेत. आपला ज्ञानी शिष्य जवळ बसलेला आहे, म्हणून व्यासाने आपण जो श्लोक रचला तो श्लोक त्यांना दाखवला आणि सांगितलं की म्हणे, जैमिनी महाराज हा श्लोक पहा बरं जरा कसा वाटतो तुम्हाला. माझ्या मनामध्ये या श्लोकाचं असं स्फुरण झालं आणि म्हणून मी हा श्लोक लिहिला, तुम्हाला कसा वाटतो हा. गुरु आपला शिष्य जर योग्यतेचा असेल तर विचारतात असं कधी कधी, किंवा मला असं वाटतं या अभंगाचा अर्थ, तुला कसं वाटतं रे, विचारतात. तसं व्यासाने जैमिनीला विचारलं, कसं वाटतं जैमिनी तुला हा श्लोक. जैमिनीने श्लोक वाचला, म्हणे सुंदर आहे, बलवान इंद्रिय. हा, हे पटलं आपल्याला. इंद्रिय ग्राम बलवान म्हणजे इंद्रियाचा समुदाय हा कसा आहे, बलवान आहे, हे पटलं. पण पुढं काय आहे, विद्वांसमपि कर्षति म्हणजे विद्वानाला सुद्धा हे इंद्रिय, हा इंद्रिय समुदाय काय करतो, असा ओढून घेऊन जातो विषयाकडं, असं म्हणायचंय तुम्हाला. हो, हे नाही पटलं. म्हणे हे नाही पटलं. नाही पटलं. नाही पटलं का नाही पटलं, अज्ञानाला हा इंद्रिय समुदाय विषयाकडे घेऊन जाईल, अज्ञानी लोकांची माती करील. विद्वान कसं काय इंद्रियाच्या मागे जाईल, मला नाही पटलं. मग काय पाहिजे, विद्वांस नापि कर्षति असं करा म्हणे तिथं पाठ. विद्वांस मपि कर्षति, त्या मपीच्या जागेवर नापि करायचं. म्हणजे विद्वान म्हणजे इंद्रिय समुदाय बलवान आहे, पण विद्वानाला तो आकर्षित म्हणजे ओढीत घेऊन जाऊ शकत नाही, असं करा ना त्याचं. असा पाठ करा तिथं. आता व्यासाने असं विरोध करण्यापेक्षा ह्याला थोडं प्रयोगातून दाखवू असं ठरवलं. ठीक आहे म्हणे, करू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करू. पण आपण केलेलाच पाठ कसा बरोबर आहे हे व्यासाने त्याला प्रयोगातून शिकवण्याचं ठरवलं. जैमिनी महाराज एके दिवशी आश्रमामध्ये असताना, त्यांच्याच आश्रमात, अरण्यात एकांतात आश्रम, एकट्याचाच आश्रम, जवळ दुसरा कोणता आश्रम नाही, कोणते गृहस्थी लोक नाही, काही नाही, एकटेच. एकट्याच चिंतन चालू असताना व्यास महर्षी तिथे गेले. आता काय व्यास महर्षींना काय काय अशक्य आहे. योग आपल्या त्या मायेनी असं वातावरण तयार केलं व्यासानी. आबाळ भरून आलं, वारं सुटलं, गरजायला लागलं, इजा कडकडायला लागल्या आणि पाऊस सुरू झाला. आणि त्या पावसामध्ये व्यासानी रूप बदलून एका सुंदर तरुण युवती स्त्रीचं असं म्हणजे रूप धारण केलं आणि त्या आश्रमाच्या समोर गेले. आश्रमाच्या समोर जाऊन एक मोठं झाड, त्या झाडाच्या खाली जाऊन उभे राहिले. त्या स्त्री रूपामध्ये खूप मुसळधार पाऊस, पावसामध्ये ते सगळं अंग भिजलेलं. आणि मग ते अंग भिजल्याच्या पावसामध्ये भिजल्यामुळं ते असे थंडी वाजत लागली. असं काकडत काकडत तिथं ती स्त्री उभी राहिलेली आणि शिंका यायला लागल्या. त्यामुळे म्हणजे ते आतून ते जैमिनीने पाहिलं, कोण स्त्री वा काय इथं उभी राहिली असं, पावसात भिजू लागली, शिंका यायला लागल्या तिला. अजून पावसात भिजली तर दुःख नाही तिला, काही आजार होऊन ते जीवित त्याच्या जीवाची हानी होऊ शकते. दया आली कोणाला, जैमिनीला. म्हणून त्यांनी
आवाज दिला, हाक मारली, आत या म्हणे. ते कपडे वगैरे बदलायला दिले. कपडे तिथं काय थोड्या साड्या थोड्या होत्या, ते काय गृहस्थी थोडीच होते, ब्रह्मचारी. पण आता मग ते ओले कपडे काढून कोरडे कपडे वगैरे जे काय असतील ते घालायला, अंगावर घ्यायला दिले. पण ती सुंदरच रूप एवढं होतं. जसं जसं तिथं आश्रमातीचा वेळ जाईल तसं तसं तिच्याविषयीची आसक्ती जैमिनीच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली. तिच्याशी बोलायला लागले. ती त्यांच्याशी बोलत होती. बोलता बोलता खूपच तिच्यावर त्यांचं मन बसलं. त्यांनी विचारलं, म्हणे कोण आपण? म्हणजे तर अरण्यामध्ये एकट्या तुम्ही कशाला आला? ती म्हणे तपश्चर्या करायला आली. कशासाठी तपश्चर्या? ती म्हणे मला माझ्या मनासारखा वर प्राप्त व्हावा याच्याकरता मी तपश्चर्या करण्याकरता आली. असं? हो. कसा वर पाहिजे तुम्हाला? तरुण असावा, रूपवान असावा, आरोग्याने संपन्न असावा आणि खूप 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 विद्वान असावा. जैमिनीने विचार केला, हे सगळं माझ्या ठिकाणी आहेच. तरुण आहे, रूपवान आहे, निरोगी आहे आणि विद्वान आहे. जैमिनीने सांगितलं, म्हणे देवी मग तुमची तपश्चर्या फलद्रूप झाली. मी कसं काय? मग मी तुमची जशी इच्छा आहे तसा मी आहे, कराल माझा स्वीकार? तुम्ही विद्वान आहात? हो. जैमिनी आहे मी, व्यासांचा शिष्य आहे. व्यासांच्या सांगण्यावरून पूर्वमीमांसासारखा ग्रंथ रचला मी. असं? हो. कराल माझ्याबरोबर लग्न? करीन म्हणे लग्न, पण माझी एक आट आहे. काय आट आहे? आमचा कुलाचार असा आहे म्हणे, ज्याच्याबरोबर लग्न करायचं त्यांनी अगोदर खांद्यावर घ्यायचं आणि खांद्यावर घेऊन ते ज्या घरात राहतात त्या घराला 3 परिक्रमा करायच्या. खांद्यावर घ्यायचं. ती म्हणजे आता फक्त खांद्यावरच घ्यायचंय ना, आयुष्यभर पुन्हा घ्यावंच लागणार आहे. अगोदर 3 वेळेला परिक्रमा करायला काय लागणार आहे? ती म्हणजे ठीक आहे. आणि मग तिथं कोणीच नव्हतं दुसरं. त्यांनी विचार केला, इथं खांद्यावर घेतलं का डोक्यावर घेतलं का इथं बघायला तरी कोण आहे दुसरं? म्हणून जैमिनीने त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं आणि परिक्रमा करायला लागली. एक परिक्रमा झाली, दुसरी परिक्रमा करायला लागली. जोड लागायला लागलं. पहिल्यांदा कशी ती हलकी होती ना, थोडंसं वजन कमी होतं स्त्रीचं असताना. नंतर ती जड लागायला लागली. वजन कसं काय वाढलं गड्या? वजन कसं काय वाढलं? त्यांना वाटलं कदाचित आपल्याला वजन घ्यायची सवय नाही, अवघडलं असं ना अंग आपलं, खांदा बिंदा असं हातबीत अवघडला असेल, त्यामुळे तसं वाटत असेल. मग पहिल्याला असं वजन वाढलं. दुसरी प्रदक्षिणा सुरू झाली. पण तिचे जे केस होते ना, पहिल्यांदा कसे कोणती शॅम्पू लावून आली होती, कसे केस मोकळे केले होते काय माहिती नाही, पण अतिशय सुंदर असे मोकळे आणि अतिशय नाजूक मुलायम केस होते तिचे सगळे, अशी खांद्यावर आलेली. दुसरी तिसरी प्रदक्षिणा ज्यावेळेला सुरू झाली, ते केस कुठे गेले? सगळे असे जटाच आल्या खांद्यावर. ती म्हणे केस जाऊन जटा कसं काय आल्या? ती वडाचं चिकन तेल लावलेलं सगळं. कोण आहे म्हणून खाली ठेवलं तर कोण आहेत? व्यास महर्षी. आणि मग लाजले. म्हणले महाराज तुम्ही, गुरु महाराज तुम्ही? हा मीच. मग असं का बरं? असं का बरं? नाही आता सांग म्हणे श्लोकाचा पाठ कसा ठेवू? बलवान इंद्रिय ग्राम विद्वांस मपी कर्षतीच ठेवू का तुझ्या म्हणण्याप्रमाणे विद्वान नापी कर्षती करू? तू विद्वान आहेस ना, तरी सुद्धा तुला विषयाकडे तुझ्या इंद्रियाने तुला ओढलंच ना, मग काय करू पाठ? ती म्हणे महाराज तुमचाच पाठ काय आहे? बरोबर. विद्वान मनुष्य जरी असला, विद्वानाला सुद्धा हे इंद्रिय काय करतात? विषयाकडे ओढून नेतात. आवरत नाही. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तेच आपल्याला ओढीत नेतात. असे बलवान इंद्रिय बलवान तुकोबाबाई म्हणतात, हे आवरायला लागलं तो आवरतच नाहीत, हे धावतात. नुसते पळतात असं बी नाही, हे धावतात.
इंद्रिय धावता नावरती सकळ खुंटलिया युक्ती शांती निवृत्ती जवळ नाही। या इंद्रियाला आवरता आवरता माझ्या नाकीनं वारे, अनेक युक्तीनं वेगवेगळ्या युक्तीनं या इंद्रियांना आणि मनाला आवरण्याचा प्रयत्न केला, पण कोणतीच युक्ती माझी कामाला आली नाही। सगळ्या युक्त्या संपल्या, सकळ युक्ती खुंटलिया, सगळ्याच युक्त्या काय झाल्या? खुंटल्या, काही कामाच्या नाही आल्या, काही कामाला नाही आल्या त्या। आणि त्यामुळं शांती निवृत्ती असलं माझ्याजवळ काही 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 नाही। देवा हे असं आहे माझं, मी तर शरण आलो, भाव भक्तीही नाही माझ्या ठिकाणी, आहे का नाही हे कळत नाही, ज्ञानही नाही, फार दरिद्री आहे मी, मन माझ्या ताब्यात नाही, इंद्रिय धावतात ते आवरत नाहीत, त्यांना आवरण्याकरता युक्तीनं आवरण्याचा प्रयत्न केला, युक्त्या सगळ्या संपल्या, अशी माझी स्थिती झाली। देवा काय करू? माझ्या मनामध्ये जे काही आहे, माझी जी स्थिती आहे ही देवा मी सगळी तुझ्या समोर प्रगट केली। देवा सकळ निवेदिला भाव, तुझे पायी ठेविला जीव, आता कवी कळे तो पाव, तूची सर्व ठाव देवा माझा सकळ निवेदिला भाव। तुकोबारा म्हणता, देवा मी माझ्या मनातला सगळा भाव, माझ्या मनातलं सगळं गदगद मी तुझ्या समोर व्यक्त केलं, तुझ्या समोर मांडलं, आणि माझा जीव माझं सगळं तुझ्या पायावर ठेवला, तुझे पायी ठेविला जीव। आता काय करायचं माझ्याकरता, कोणता उपाय करायचा ते तू ठरव, आता कवी कळे तो उपाय, तूची सर्व ठाव माझा देवा। देवा आता माझ्याकरता तूच सगळं काही माझा आश्रय आहेस, माझ्याकरता आता दुसरा आश्रय नाही, माझं जे काही आहे, जे कोणी कोणतेही संबंध सगळं 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 काही तू आहेस, तुझ्याशिवाय मला आता या जगामध्ये दुसरं कोणी 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 नाही। देवा आता माझ्या उद्धाराकरता, माझ्या हिताकरता मला फक्त आता तुझाच विश्वास आहे, तुझ्याच ठिकाणी विश्वास धरून मी राहिलो धरुनी विश्वास, आधार नेटी तुझी कास, अनेक नेणे मी सायास, तुका म्हणे यास तुझे उचित। तुकोबारा म्हणता, देवा तुझाच आधार धरून राहिलेलो आहे, तुझाच विश्वास धरून राहिलो धरुनी विश्वास, आधार धरुनी राहिलो, तुझी नेटी कास धरुनी राहिलो, तुझी दृढ अशा प्रकारची मी कास धरून राहिलेलो आहे। देवा फक्त तुझा आश्रय केलाय, फक्त तुला धरून राहिलो मी, बाकीचे कुठले सायासन कोणती साधन हे मला काही माहिती नाही। अनेक नेणे मी सायास, तो का म्हणे यास तुझे उचित। देवा आता मी तर सर्वस्व आता तुला समर्पण केलंय, तुला धरून राहिलो, फक्त तुला देवा, फक्त तुला धरलंय मी आता, एक धविला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। मग आता याच्यानंतर तुला जे उचित वाटेल, तुला जे योग्य वाटेल ते तू आता काय कर, माझ्याविषयी तुला जे काही उचित वाटेल, यास तुझे उचित, तुझ्या ठिकाणी जे उचित म्हणून वाटेल ते तू आता कर, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको। पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव